हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक व शिपाई पदाची मोठी जाहिरात आलेली आहे आणि 15 डिसेंबरपासून अर्ज भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि यावेळेस शॉर्टलिस्ट लागणार नाही, त्यामुळे जेवढे विद्यार्थी अर्ज करणार आहेत त्या सगळ्यांना परीक्षा देता येणार आहे. मग आता लिपिक व्हायचं आहे, शिपाई व्हायचं आहे, तर त्यासाठी लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. मग त्या लेखी परीक्षेमध्ये यश कसं मिळवावं, की जेणेकरून पुढची जी प्रोसेस आहे त्यामध्ये तुमचा समावेश असेल. म्हणजे लिपिकसाठी इंग्लिशचं टायपिंग आणि शिपाईसाठी स्वच्छता व चापडलेता चाचणी किंवा क्रियाशीलता चाचणीसाठी तुमची निवड होईल. म्हणजेच लेखी परीक्षेला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवावे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्याचा स्टडी प्लॅन, अभ्यासाचं जे नियोजन असतं त्याची माहिती आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200+ GSTच्या कमी फीमध्ये हे ई बुक उपलब्ध आहे आणि याची फी आता अजून काही दिवसात 300 रुपये होणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर घेऊन टाका. लिपिक आणि शिपाई दोन्हीसाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये झालेले पेपर दिलेले आहेत, प्रॅक्टिसचे पेपर दिलेले आहेत, प्लस जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमानुसार डिटेल्समध्ये माहिती यामध्ये व्यवस्थित दिलेली आहे. सुरुवातीला आपण लिपिक या पदाचा अभ्यासाचं नियोजन पाहूयात किंवा बॉम्बे हायकोर्ट क्लर्क स्टडी प्लॅनची आपण सुरुवातीला माहिती पाहूयात. तर आपल्याला कोणकोणते विषय असणार आहेत? मराठी 10 प्रश्न, इंग्लिश ग्रामर 20 प्रश्न, जनरल नॉलेज 10 प्रश्न, जनरल इंटेलिजन्स 20 प्रश्न, अरिथमेटिक 20 प्रश्न आणि कॉम्प्युटर 10 प्रश्न. आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये जो मराठी आणि कॉम्प्युटर हे जे आहेत ना, हे असे भाग आहेत जिथे तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता किंवा 10 पैकी किमान 8 ते 9 तरी गुण तुमचे बरोबर आले पाहिजे. आणि खूप सोपे प्रश्न यामध्ये विचारले जातात. त्यामुळं तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, तर मराठीमध्ये किमान 10 पैकी 8 ते 9 आणि कॉम्प्युटरमध्ये सुद्धा 10 पैकी 8 ते 9 तसंच आउट ऑफच मिळवण्याचा प्रयत्न करा. हे झालं मराठी आणि कॉम्प्युटरचं. आणि त्यासाठी कॉम्प्युटरचा सिलेबस खूप कमी आहे पहा. मराठीमध्ये तरी सिलेबस खूप फास्ट आहे. संपूर्ण ग्रामर करावं लागेल, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी आणि ग्रामर सगळं करावं लागेल तुम्हाला. पण कॉम्प्युटरचा सिलेबस खूप कमी आहे. आता आज एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, अभ्यासाचं नियोजन करत असताना जीकेला फक्त 10 प्रश्न आहेत आणि 10 गुण आहेत. त्यामुळं हा जो जनरल नॉलेजचा घटक आहे 10 प्रश्नांचा, यातला एवढं वेटेज देऊ नका. याच्यामध्ये चालू घडामोडीवर 1-2 प्रश्न येतील आणि बाकी इतिहास, भूगोल, राज्यघटना याच्यावर येतील आणि याचा सिलेबस प्रचंड व्हास्ट आहे. त्यामुळं जनरल नॉलेजकडे एवढं वेटेज देऊ नका. जनरल नॉलेजला सर्वात जास्त वेटेज कशाला द्यायचं असेल तर ते इंग्लिश ग्रामरला, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित. आता याच्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित हे काही फार असं अवघड नसतं पहा. म्हणजे एखाद दुसरा प्रश्न अवघड येतो, बाकी सोपं ते मॉडरेट या स्वरूपाचंच असतं. आणि इथं स्पीड खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला उत्तरं काढता येतात, पण ते वेळेमध्ये काढता येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही आता अभ्यासाचं नियोजन करत असताना रोज 1 तास बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करायचा, टॉपिक्सनुसार उदाहरणं सोडवायची आणि त्याचबरोबर गणिताचा सुद्धा रोज 1 तास अभ्यास करायचा आहे आणि इंग्लिश ग्रामरचा सुद्धा रोज 1 तास अभ्यास करायचा आहे. म्हणजे 3 तास तुम्हाला इंग्लिश, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या 3 विषयांना रोज 1-1 तास द्यायचा आहे, म्हणजे द्यायचाच आहे. आणि त्यानंतर 1 दिवस मराठी करा, 1 दिवस कॉम्प्युटर करा किंवा मराठी आधी कॉम्प्युटर कंप्लीट करा आणि नंतर मराठी चालू राहू द्या आणि कॉम्प्युटरला रिव्हिजन द्यायला सुरुवात करा. अशा पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. आणि मी परत सांगत आहे, मराठी आणि कॉम्प्युटरमध्ये शक्यतो 10 पैकी 8 ते 9 मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न असला पाहिजे तुमचा. आणि सर्वात जास्त वेटेज इंग्लिश, गणित आणि बुद्धिमत्ता या 3 विषयांना ठेवा. आणि गणित बुद्धिमत्तेमध्ये स्पीड खूप महत्त्वाची आहे. प्रश्न सोपे असतात, पण केव्हा सोपे आहेत, जर ते वेळेमध्ये तुम्हाला सोडवता आले तर त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळं अभ्यासाचं नियोजन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की गणित बुद्धिमत्तेचा रोज 1-1 तास अभ्यास झालाच पाहिजे. इंग्लिशचा रोज 1 तास अभ्यास झाला पाहिजे. आधी कॉम्प्युटर कंप्लीट करा, ते झाल्यानंतर मराठी हातात घ्या, ते कंप्लीट करा आणि नंतर दोन्हीला रिव्हिजन चालू राहू द्या. आणि राहिला प्रश्न जनरल नॉलेजचा, तर जनरल नॉलेजला एवढं महत्त्व देऊच नका, कारण फक्त 10 प्रश्न येणार आहेत आणि सिलेबस प्रचंड व्हास्ट आहे. त्यापेक्षा हे बाकीचे जे 80 मार्काचाच पेपर आहे असं गृहीत धरून 80 पैकी 70 कसे येतील. मग जनरल नॉलेजमध्ये 10 पैकी 4-5 प्रश्न तर कसेही तुमचे अंदाजे, जरी म्हणजे तेवढं तर नॉलेज आपल्याला असतंच.
तर अशा पद्धतीनं तुम्ही लिपिडसाठी अभ्यासाचं नियोजन करा आणि रोज किमान 5 तास अभ्यास तुमचा झाला पाहिजे. किमान रोज किती तास अभ्यास झाला पाहिजे? तर 5 तास अभ्यास कमीत कमी रोजचा तुमचा झालाच पाहिजे. त्याला ऑप्शन नाही. कारण परीक्षेला फार दिवस नाही आहेत. फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चमध्ये परीक्षा होऊ शकते. त्यामुळं रोज कमीत कमी 5 तास तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे आणि कसा करायचा तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिशला रोज 1-1 तास द्या आणि मराठी कॉम्प्युटरला राहिलेला वेळ द्या. तर अशा पद्धतीनं तुम्ही किमान रोज 5 तास अभ्यास केला पाहिजे आणि कशा पद्धतीनं कोणत्या विषयाला महत्त्व द्यायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण लिपिड या पदाच्या संदर्भात माहिती पाहूयात. आणि गणितामध्ये महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत माहिती आहे का? शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी, गुणोत्तर व प्रमाण, मसावी व लसावी, टाळ व ट्राम, टाळ आंतरवेध म्हणजे रेल्वेची उदाहरणं. हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा. त्याच्यावर हमखास प्रश्न येणार आहेत. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बैठक व्यवस्था, तुलना, त्याच्यानंतर सांकेतिक भाषा, अक्षरमाला, संख्यामाला, नातेसंबंध, दिशाज्ञान चाचणी, रांगेतील क्रम, हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरमध्ये सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, प्रोव्हर्ब, इडियम्स, त्याच्यानंतर चेन द व्हाईज, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ॲड अ क्वेश्चन टॅग, टेन्स, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स, पार्ट्स ऑफ स्पीच हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. ते तुम्ही करणं महत्त्वाचं आहे. मराठीमध्ये सुद्धा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, त्याच्यानंतर वाक्यांचा टाळ ओळखणे, समास, प्रयोग, संधीवर सुद्धा प्रश्न येतात बरं का. संधी करून घ्या. त्याच्यानंतर म्हणजे मराठी वाक्यांचे प्रकार एक करून घ्या. त्याच्यानंतर लिंग, वचन, हे टॉपिक करून घ्या. हे महत्त्वाचे आहेत आणि इतरही ग्रामरचे जे टॉपिक आहेत ते तुम्ही करून घ्या. तर अशा पद्धतीनं लिपिडची मी तुम्हाला माहिती दिली. आता आपण शिपाई पदाची माहिती पाहूयात. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. झालेले पेपरचं ॲनालिसिस वगैरे सगळं व्यवस्थित तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. आता शिपाई पदाचं अभ्यासाचं नियोजन पाहत असताना शिपाई पदासाठी तुम्हाला 30 गुण येणार आहेत. म्हणजे 30 प्रश्न येणार आहेत. त्या 30 प्रश्नामध्ये जनरल नॉलेजचेच प्रश्न 26 ते 27 असतात. मराठीवर 1-2 प्रश्न येतात आणि गणित बुद्धिमत्तेचा एखादा प्रश्न विचारला जातो. आता याच्यामध्ये तुम्ही जनरल नॉलेजमध्ये काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो, ज्यावर हमखास प्रश्न विचारले जातात. तर राज्यघटना व्यवस्थित करा. राज्यघटनेमध्ये पण राज्यघटनेची निर्मिती, म्हणजे इतर देशांकडून राज्यघटनेने घेतलेली तत्त्वे, त्याच्यानंतर नागरिकत्व, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे, त्याच्यानंतर राष्ट्रपतींविषयी माहिती असू द्या, त्यानंतर उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय याविषयी माहिती असू द्या, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा. तर हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. आणि घटना दुरुस्ती हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. याच्यावर हमखास प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्याच्यानंतर इतिहासमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासावर सर्वात जास्त प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये मग तुमचं प्लासीचं युद्ध असेल, बक्सारचं युद्ध आहे, महात्मा गांधीजींनी केलेली आंदोलनं आहेत, काँग्रेसची झालेली अधिवेशनं आहेत, त्याच्यानंतर जे आपल्याकडे सशस्त्र क्रांतिकारी चळवळी झालेल्या आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातील. 1857चा उठाव महत्त्वाचा आहे. तर हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत. म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासावर जास्त भर द्या. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सातवाहन, राष्ट्रकूट, वाकाटक जे आपले महत्त्वाचे राजघराणे आहेत महाराष्ट्रातील, यादव आहे ते व्यवस्थित करून घ्या. मध्ययुगीन काळामध्ये मुघलांच्या संदर्भात माहिती असू द्या. त्याच्यानंतर हे झालं इतिहासच्या संदर्भात. पण प्राचीन आणि मध्ययुगीनवर जास्त प्रश्न येणार नाहीत. आधुनिक इतिहासावरच जास्त प्रश्न विचारले जातील. त्यातही महाराष्ट्राचा संदर्भ जास्त असेल. त्याच्यानंतर भूगोलमध्ये महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थित करून घ्या. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये महाराष्ट्रातील नदी प्रणाली, महाराष्ट्रातील धरणाच्या जलाशयांना दिलेली नावं, त्याच्यानंतर महाराष्ट्राची जी प्राकृतिक माहिती आहे म्हणजे सह्याद्री पर्वत आहे, सर्वात उंच शिखर वगैरे आहे, कोकण किनारपट्टी आहे, त्याच्यानंतर पठारी प्रदेश आहे, ह्या गोष्टी महाराष्ट्रातील खनिज संपत्ती आहे, पर्यटनाच्या संदर्भात जे महत्त्वाच्या गोष्टी असतात ते आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक आहेत, किल्ले आहेत महाराष्ट्रातील, लेण्या आहेत. तर हे टॉपिक महत्त्वाचे आहेत.
त्याच्या नदी प्रणाली पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. भारताच्या भूगोलमध्ये फक्त भारताचा प्राकृतिक भूगोल व्यवस्थित करा किंवा भारताचे जे विभाग आहेत म्हणजे पर्वतीय प्रदेश, मैदानी प्रदेश, किनारपट्टीचा प्रदेश हे जे विभाग आहेत ते व्यवस्थित करा. पर्वतरांगा व्यवस्थित करा. भारताची नदी प्रणाली महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर भारतातील जी महत्त्वाची ठिकाणं आहेत प्रसिद्ध अशी, त्यावर एक प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि चालू घडामोडीवर 2-3 प्रश्न येतात आणि ते पण वरवरचे असतात. पेपर अतिशय सोपा असतो पहा शिपाई पदाचा. तर शिपाई पदासाठी असा छान पद्धतीनं इतिहास, भूगोल, राज्यघटना आणि चालू घडामोडी याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि रोज किमान 3 ते 4 तास तरी तुमचा अभ्यास झालाच पाहिजे. म्हणजे इतिहासला 1 तास, राज्यघटनेला 1 तास, भूगोलला 1 तास आणि चालू घडामोडीला अर्धा एक तास वगैरे. तर अशा पद्धतीने तुमचा अभ्यास झालाच पाहिजे. त्याला काही ऑप्शन नाही. आणि मी परत सांगतो शिपाईचा पेपर अतिशय सोपा असतो. झालेले सगळे पेपर पाहून घ्या. आपलं जे न्यायालय भरती ई बुक आहे त्यामध्ये मी झालेले सगळे पेपर शिपाईचे दिलेले आहेत. मग तो पेपर पाहून तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे, कोणत्या लेव्हलला अभ्यास केला पाहिजे, कारण तसेच प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. तर अतिशय सोपे प्रश्न असणार आहेत आणि शिपाई पदासाठी 30 पैकी 25 पेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजे आणि लिपिक पदासाठी तुमचं टार्गेट 90 पैकी 70 प्लस 70 ते 75 पर्यंत तरी मार्क्स आले पाहिजे, असं तुमचं टार्गेट असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये झालेले सगळे पेपरसुद्धा मी दिलेले आहेत. 30-30 प्रश्नांच्या 30 ऑनलाईन टेस्ट आहेत. त्याशिवाय प्रॅक्टिससाठी 16 पेपर अपलोड केले टॉपिक वाईज. अजून भरपूर पेपर अपलोड होणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.